हे केवळ गोरगरीब लेकरांच्या हितासाठी बसलेत. त्यांनी त्याचा पूर्ण अभ्यास केलाय. अभ्यासाच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत कित्येक शाळेला त्या ठिकाणी यांचं बेनं गणवेश वाटलेत. माझी आतली माहिती सुद्धा अशी आहे, ह्या सुद्धा शाळेला या 2-4 दिवसापूर्वी काही गणवेश आणि काही पुस्तकं त्या ठिकाणी वाटण्याचा केवळ प्रयत्न केला, तरी सुद्धा ते पूर्ण झाले नाहीत. आणि म्हणून वारंवार त्यांनी सूचना करून सुद्धा प्रशासनानं किंवा शैक्षणिक विभागानं त्यांची त्या सूचनेचं पालन केलं नाही आणि त्या विद्यार्थ्यापर्यंत गणवेश आणि पाठ्यपुस्तक मिळालं नाही. लाज वाटली पाहिजे. अर्ध वर्ष संपलंय, विद्यार्थ्यांनी अभ्यास कुठला करायचा, पुस्तक त्यांच्याकडे जर मिळालं नसेल त्यांनी अभ्यास कसा करायचा आणि कशीच त्या शाळेची गुणवत्ता वाढायची. आणि म्हणून अशी जी सामाजिक कार्य करणारे जे महाराज आहेत त्यांच्या पाठीमागं मानकेश्वरातील सर्व जिल्हा परिषदच्या पालकांना मी विनंती करतो की आपण त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागं उभं राहावं. प्रशासनाला माझी त्या ठिकाणी इथून एक निर्वाणीचा इशारा आहे. जर का महाराजांच्या तब्येतीला काही झालं, त्यांची वाजवी मागणी आहे, जर त्यांच्या तब्येतीला काय झालं, त्यांना काही जर वेगळं काही झालं, त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, गुन्हा नोंद करू अशा स्वरूपाचं सुद्धा त्यांना फोन आलेत. जे काही 1000 लोकांनी त्या ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही ठामपणे सांगतो येणाऱ्या काळामध्ये जर असं काही झालं तर आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या माध्यमातून आम्ही ह्या शाळेला महाराजांना भेट द्यायला लावू आणि हा जो प्रश्न महाराष्ट्रात उभा झालाय तो लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करू. पण त्याच्या अगोदर आम्ही प्रशासनाला विनंती करतो की तुमच्या हातूनच हे कार्य व्हावं, आम्हाला त्यापेक्षा पुढे जाण्याची आमच्यावर वेळ येऊ नये आणि महाराजांच्या तब्येतीची त्यांनी काळजी घ्यावी अशी विनंती आम्ही त्या ठिकाणी करतो. आज 6 ऑक्टोबर रोजी मी आज आमरण उपोषण चालू केले. अन्नत्याग आमरण उपोषण का करावं लागलं पहिलं हा इथे तुम्हाला सांगतो. आज शाळा चालू होऊन 5 ते 6 महिने झाले. प्रशासनानं त्यांना 2 गणवेश देणं बंधनकारक होतं. त्यातला एकही गणवेश विद्यार्थ्यांना मागच्या आठवड्यापर्यंत मिळालेला नव्हता. प्रशासनानं ज्यावेळेस आम्ही आमरण उपोषणाला बसणार, आमचे मुद्दे त्यांना सांगितले, आमच्या मागण्या सांगितल्या, घाई गडबडीत मिळेल तसा ऍक्च्युली तो गणवेश मिळालाय तो चांगल्या दर्जाचा नाही, पण तरी देखील तसा मिळेल तसा गणवेश त्यांनी भूम तालुक्यातल्या प्रत्येक शाळेला वाटला. आणि वाटल्यानंतर आता आपल्या जी मागणी आहे त्यांनी एकच गणवेश दिलेला आहे. आणि जो मुद्दा राहिला की पुस्तकांचा, तर त्यांची एक आकडेवारी मी माहितीच्या अधिकारात ह्या ठिकाणी मिळवलेली आहे. आणि माहितीच्या अधिकारात मिळवलेली एक माहिती वेगळी आहे, माझ्याकडे आलेली माहिती वेगळी आहे. ही त्यांच्या सही शिक्क्यासहित माहिती आहे. आणि मी तुम्हाला उदाहरणासाठी एका शाळेतलं तुम्हाला उदाहरण सांगतो. आज मी ज्या शाळेत बसलोय उपोषणाला त्या शाळेची पहिली आकडेवारी आहे का. पुस्तक केंद्रीय शाळा, पहिलीचे विद्यार्थी आहेत एकूण 14, पुस्तकं मिळाले एकूण 7, दुसरीचे विद्यार्थी एकूण 20, आकडेवारी आहे फक्त मिळालेली 12, तिसरीचे विद्यार्थी 14, मिळालेत फक्त 10, चौथीचे आहेत 28, एकूण मिळाले 26, पाचवीचे 17 पैकी 15, 6वी इयत्ताचे 10 पैकी 8 आणि इयत्ता 7वीचे 14 पैकी 10. आणि दुसरा मुद्दा की ह्याच गावातली मानकेश्वरमध्येच अंधारी वस्ती शाळा त्या ठिकाणचं आम्ही एकूण आकडेवारी काढली तर एकूण संख्या आहे तिथल्या पहिलीच्या विद्यार्थ्यांची 22, मिळाली 10, दुसरी इयत्तेचे विद्यार्थी 26, मिळाली 15, इयत्ता तिसरीचे विद्यार्थी 31, मिळाले 15, इयत्ता चौथीचे विद्यार्थी आहेत 30, मिळाले 20, इयत्ता 5वीचे 16 आहेत त्यापैकी 15 मिळाले, इयत्ता 6वीचे 22 आहेत त्यापैकी 15 मिळाले आणि इयत्ता 7वीचे आहेत 21 पैकी 15 मिळाले. 168 पैकी जर 105 पुस्तकं तुम्हाला मिळत असतील तर 50 पुस्तकं दीपक केसरकरनं त्याच्या घरात नेऊन ठेवली का, हा माझा प्रश्न या दीपक केसरकरला आहे. माननीय शिक्षण मंत्री साहेब, तुम्हाला ह्या ठिकाणाहून मी एक आवाहन करतो, तुम्हाला जर तुमची खुर्ची व्यवस्थित सांभाळता येत नसेल तर राजीनामा देऊन तुम्ही घरी बसा. परंतु जिल्हा परिषद शाळेत शिकत असणाऱ्या गोरगरिबाच्या शिक्षणामध्ये माती कालू नका. तुमच्यासारख्या मोठ्या नेत्यांच्या बड्या शिक्षण संस्था असतील, पण गोरगरिबाची जर कुठलं विद्यामंदिर असेल तर ते फक्त जिल्हा परिषदची शाळा आहे. आणि त्यांची जिल्हा परिषदची शाळा म्हणजेच हे विद्यामंदिर जर तुम्हाला बंद करायचं असेल तर तुम्हाला ह्या ठिकाणाहून आम्ही आवाहन करतो, आम्ही ते बंद पडू देणार नाही. आम्ही ह्या ठिकाणी या उपोषणाला बसलोय त्याच्या मागचा हेतूच प्रांजळ आहे की त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. जर मी तुम्हाला सांगितलेली ही आकडेवारी नुसती एका गावातली असेल तर एखाद्या तालुक्यातली आकडेवारी काय असू शकते, जिल्ह्यातली आकडेवारी काय असू शकते आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातली आकडेवारी काय असू शकते, ह्याच्यावरून तमाम मायबाप जनतेनं हे लक्षात घ्यावं की त्या ठिकाणी माननीय शिक्षण मंत्री जे खुर्चीत एसीत बसलेत ना दीपक केसरकर साहेब, तुम्ही जरा खुर्ची सोडून खाली या आणि या ठिकाणी बघा की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काय अवस्था आहे. अहो, ज्या लाडक्या बहिणीला न मागता तुम्ही 4 हप्ते दिले म्हणजे 6 ते 7,000 रुपये तुम्ही दिले, तुम्हाला लाडक्या बहिणीने पैसे मागितले नव्हते, पण त्या लाडक्या बहिणीच्या मुलांना ह्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकण्यासाठी आलेले असताना तुम्ही त्यांना गणवेश देऊ शकत नाही, तुम्ही त्यांना पुस्तकं देऊ शकत नाही. लाज वाटली पाहिजे साहेब तुम्हाला, तुम्ही त्या खुर्चीत एसी मध्ये बसताय म्हणून. आणि तुम्हाला ह्या ठिकाणी जाहीर आवाहन करतो, तुम्हाला होत नसेल तर खुर्ची सोडा. येणाऱ्या काळामध्ये आम्ही लवकरच जसं एक पत्र पोलीस स्टेशनला दिलेलं आहे की दीपक केसरकर साहेबांवर FIR दाखल का करण्यात येऊ नये,
कारण ते या खुर्चीवर बसलेत म्हणजे ते प्रमुख या नात्याने ते जबाबदार आहेत. आणि आम्ही या ठिकाणी आवाहन करतो, जर लवकरात लवकर दीपक केसरकर साहेबांनी हा आमचा मुद्दा नाही सोडवला तर येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यापेक्षाही अजून तीव्र आंदोलन उभं केलं जाईल. आज तर आम्ही उपोषणाला बसलेलोच आहोत. पालक या ठिकाणी येत आहेत, या ठिकाणी स्वराज्य संघटना असेल, छत्रपती संभाजी महाराज असतील, त्यांनी देखील आम्हाला या ठिकाणी मगाशीच आम्हाला फोन आलेला होता की जर काही झालं या ठिकाणी कमी जास्त तर निश्चितच संभाजीराजे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतील. आम्हाला सांगण्याचं प्रांजळ मत हेच आहे की प्रशासनानं त्यांनी एवढ्या खालच्या पातळीला जाऊ नये की ज्याची खालची पातळी सांगतो उपोषणाचं पत्र देऊन 1 महिना झालेले आणि त्यांना आम्ही वर्ग उपलब्ध करून द्या म्हणून सुद्धा सांगितलं होतं. माझ्या शेजारी या शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष बसलेले आहेत, त्यांचं पत्र आम्ही जोडलेलं होतं आणि आम्हाला शेजारी असलेला माझ्या उजव्या साईडला असलेला जो वर्ग आहे तो उपलब्ध करून द्या म्हणून सांगितलेलं होतं. तरी देखील त्यांनी टाळा लावून जाणीवपूर्वक ह्या शाळेचे मुख्याध्यापक घरी बसवले, धमक्या देऊन घरी बसवले. माझ्यापर्यंत सुद्धा धमक्या आल्या की उपोषणाला बसायचं नाही म्हणून. जर तुमचा हाच दबाव आणि तंत्र जर तुम्ही वापरलं तर दीपक केसरकर साहेब तुम्हाला या ठिकाणाहून जाहीर आवाहन करतो, तुमच्या खुर्चीतनं तुम्हाला उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. आणि ह्या ठिकाणाहून ह्या विनंतीला तुम्हाला मान द्यायचा असेल तर द्या, नाहीतर होणाऱ्या परिणामांना तुम्ही सामोरं जा, या ठिकाणी मी आवाहन करतो.